आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे कळत नाहीये काही। चित्रलेखा अजून का नाही आली? हे मला कसले आवाज ऐकू येत आहेत? चित्रलेखाचं हसणं ऐकू येतंय? काय मी अनिरुद्धच्या प्रेमात इतकी वेडी झालीये का? कोण आहे? कोण आहे? शोणितपूरच्या राजकुमारीला भ्रमित करायचं साहस कोण करतंय? तुम्हीच ओळखा राजकुमारी। चित्रलेखा, तूच आहेस ना? आहा, अनिरुद्ध। हा काय पोरकटपणा आहे चित्रलेखा? मला कळलं, तू तुझ्या मायेच्या प्रभावाने अदृश्य झालीयस ना? उषा, अच्छा, मी एकटी आले तर तो पोरकटपणा झाला, आणि जर माझ्यासोबत द्वारिकेचा राजकुमार अनिरुद्ध असता तर? उषा, अनिरुद्धाचं नाव घेताच तुझा चेहरा नेहमी लालबुंद होतो। जर नाव घेतल्यानेच तुझी अशी दशा होते, तर जर खरंच अनिरुद्ध तुझ्या समोर आला तर तुझी काय दशा होईल? चल जा, परंतु लक्षात ठेव, अनिरुद्धला उचलून आणायची अनुमती मी नाही दिलीये। उषा, तू तुझ्या तोंडाने काही म्हण, पण तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या मनातली गोष्ट
प्रेम आणि लज्जेच्या लालीने स्पष्ट लिहिलेली दिसते. चल जा, मोठी आलीस प्रेमाची भाषा समजवणारी. हो ना, आम्हाला काय माहिती प्रेमाची भाषा. तसं पण आम्ही कधी प्रेम केलंच नाही आणि आता करणारही नाही. का? का? तुझी ही दशा पाहून कोण मूर्ख आपल्या सुखाला आग लावून घेईल? दिवस रात्र केवळ एकाच माणसाची स्वप्न बघणं, हे कसं शक्य आहे? चित्रलेखा, केशर वाटिकेत गेल्याशिवाय केशराच्या फुलांचा सुगंध काय असतो हे कोणाला कसं कळेल? अच्छा. चित्रलेखा, तू ज्याला एक मनुष्य म्हणतेस तो केवळ एक मनुष्य नाहीये, माझा आत्मा आहे, ज्याच्याशिवाय हे शरीर निर्जीव झाल्यासारखं आहे. उषा, तू हे खरंच बोलतेस. तुझ्यात आता पूर्वीसारखी चंचलता आणि उत्साह काहीच शिल्लक नाहीये. त्याच्याशिवाय तू एक निर्जीव पुतळ्यासारखी वाटतेस आणि आता मला या निर्जीव पुतळ्यात परत जीव ओतायचे. प्रणाम असुरेश्वर. प्रणाम महाराणी. उषा, उषा, बहुतेक महाराज आणि महाराणी येत आहेत. आता आता काय होईल? उषा, तरी काहीच होणार नाही. मी परत अदृश्य होऊन जाईन. लवकर कर ना चित्रलेखा. कोणाला शोधतेस उषा? पिताश्री. काय इथे कोणी आलं होतं? प्रणाम पिताश्री. प्रणाम माताश्री. प्रणाम तर आम्हाला करतेस, पण तुझी दृष्टी कुठेतरी दुसरीकडेच आहे उषा. ते ते पिताश्री. कोणाला शोधतेस तू? कोणालाच नाही पिताश्री. आमच्याशी खोटं बोलतेस? खोटं का बोलेल ही? महाराज, तुम्ही उगाच काही कारणाशिवाय हिला का ओरडताय? झालं समाधान? काही सापडलं? तो इथे येऊन गेलाही असेल महाराणी. महाराज, तुम्ही तुमच्या मुलीवर संशय घेताय? महाराणी, तुमच्या ममतेने तुम्हाला आंधळ करून टाकलंय, म्हणून खरं काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाही आहात. पण मी सत्य काय आहे ते पूर्णपणे ओळखलंय. मला संशय नाही तर खात्री आहे महाराणी की माझ्या आज्ञेविरुद्ध कोणीतरी या कक्षात उषाला भेटायला नक्कीच आलं होतं. कोणी नव्हतं पिताश्री. खरं आणि खोटं आत्ताच कळेल राजकुमारी. जर अनिरुद्ध कुठल्याही मायावी विद्येचा प्रयोग करून तुला भेटायला कक्षात आला असेल तर मी ही मायावी विद्येचा प्रयोग करून त्याला शोधून काढेन. जर तो इथेच कुठेही लपला असेल तर तो माझ्या मायावी दृष्टीपासून स्वतःला लपवू शकणार नाही राजकुमारी उषा.
काही दिसलं? काही नाही. काही नाही. हो महाराणी, बहुतेक कक्षात दुसरं कोणीच नाहीये. महाराज, तुम्हाला उषावर संशय घ्यायला नको होता. रडवलत ना? झालं समाधान? आपल्या लाडक्या मुलीच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायला हवं ना? पण तुम्हाला तर तिला नेहमी रडवण्यातच आनंद मिळतो. यात माझा नाही, हिचाच दोष आहे महाराणी. पिताश्री, हिने का कुठल्या शत्रूवर प्रेम केलं ते सांगा. शत्रूवर विजय मिळवला जातो, त्याच्याशी प्रेम किंवा विवाह केला जात नाही. शत्रूचं स्थान कारागृहात आहे, हृदयात नाही उषा. शत्रूचं स्वागत तलवारीच्या धारेने केलं जातं, फुलांच्या हाराने नाही. ऐकतेस ना तू उषा? अनिरुद्धचा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक उषा. मी अनिरुद्ध सोबतच सगळ्या द्वारकेला उद्ध्वस्त करून टाकेन आणि तुझा विवाह कोणी एका चांगल्या राजकुमाराशी करेन. चला महाराणी. आता जाऊन नीट झोप बाळा. चिंता नको करूस, माता पार्वती सगळं ठीक करेल. चला. उषा, चित्रलेखा, मी तर खरंच घाबरले होते. का उषा? जर पिताश्रींनी तुला मायावी दृष्टीने बघितलं असतं तर? कसे बघू शकले असते ते? मी तर आधीच कक्षातून बाहेर गेले होते आणि जेव्हा महाराज आणि महाराणी कक्षातून बाहेर गेले, मी लगेच इथे परत आले. आणि आता मी चालले तुझ्या अनिरुद्धला घ्यायला. नाही नाही चित्रलेखा, अनिरुद्ध इथे असल्याच्या संशयावरूनही पिताश्रींनी इतका आरडाओरडा केला होता. आता जर ते खरंच इथे आले आणि ते पिताश्रींना कळालं तर जणू काही प्रलयच येईल. काही होणार नाही उषा. आणि जर प्रेम केलंच आहे तर मग घाबरणं सोडून दे आणि अडचणींचा सामना कर. परंतु बस, आता मी काही ऐकणार नाही. मी चालले. माझी वाट बघ. आणि जेव्हा मी परत येईन तेव्हा माझ्या बरोबर असेल तुझा जीवलगा राजकुमार अनिरुद्ध. पण मी इथे कसा राहू शकतो देवर्षी? देवर्षी, मला माझ्या स्वप्न सुंदरीचं दर्शन करायचंय, तिला शोधायचंय. इथे तर एक एक क्षण जात नाहीये. मी आता तिच्याशिवाय अजून राहू शकत नाही देवर्षी. नारायण नारायण. वत्स अनिरुद्ध, मी तुला आधीच सांगितलंय की तुझी स्वप्न सुंदरी आणि तुझं मिलन अवश्य होईल. परंतु तू तर द्वारका सोडून जात आहेस. का माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तुला? देवर्षी, तुम्ही ह्या कसल्या विचित्र गोष्टी करता आहात? मला आणि तुमच्यावर विश्वास नसावा, पण मी आता तिच्याशिवाय अजून राहू शकत नाही. मी तिला भेटायला चाललो आहे देवर्षी. या आधी सुद्धा माझ्या सांगण्यावरून तू तिला भेटायला गेला होतास, पण झालं काय? प्रयत्न करून निराश होऊन परतलास ना. पण आता मी निराश होऊन नाही परतणार. तिला अवश्य बघून येईन मी देवर्षी. बघशील तरी कसा कसा? जर तुला तिथे पकडलं तर? आता तर तुझ्या प्रेमिकेवर अजूनही कडक पहारे बसवले गेले आहेत. आता तर तिला सूर्य आणि चंद्राच्या किरणांपासूनही लपवून ठेवलं आहे. म्हणजे तिला बंदी बनवून ठेवलंय? हो वत्स, हो. मग तर देवर्षी, मला लवकरच तिथे पोचायला हवं. ती तर तिथे संकटात सापडून बिचारी रडत असेल आणि मी इथे आरामात हातावर हात ठेवून बसून राहू? मग धिक्कार आहे माझ्या पुरुषार्थावर देवर्षी. वत्स, हे प्रेम चांगल्या भल्या आणि हुशार माणसाला पण मूर्ख बनवतं. तो तर केवळ मनाचंच ऐकत असतो. बुद्धीचं तर त्याला
ऐकायलाच येत नसतं. देवर्षी, मग तुम्हाला म्हणायचंय काय? सरळ सरळ का नाही सांगत? वत्स, जेव्हा तू अचानक तिथे गेला होतास आणि प्रहरींच्या सेनेला बघून निराश परतून विवश झाला होतास, बाणासुरानीही तुला बघून ओळखलं होतं. काय झालं बाळ? तुला हसायला काय येतंय? ऋषीवर, मला तर तुमच्या असावधानतेवर हसायला येतंय. माझी असावधानता? ऋषीवर, तुम्ही तर मला स्वप्न सुंदरीचं नावही सांगितलं नव्हतं, नाही तिचा पत्ता सांगितलात. तुम्ही तर केवळ इतकाच संकेत दिला होतात की जिथे मला उत्तर दिशेला सैनिकांनी वेढलेला देश दिसेल तेव्हा मी समजावं की माझं प्रेमनगर आलं. परंतु त्यात माझ्या असावधानतेचा काय संबंध? आत्ताच तुमच्या तोंडातून सहज हे निघून गेलं की बाणासुरानीही मला बघितलं आणि मी परत गेल्यावर लगेच प्रहरींचा स्वप्न सुंदरीवर पहारा लावला गेला आणि तिला बंदी बनवलं गेलं. हो, परंतु यात हसण्यासारखी काय गोष्ट आहे? याचा हा अर्थ झाला देवर्षी की काहीही झालं तरी ती राजकुमारी दुसरी कोणी नसून शौनकपुरीची राजकुमारी उषाच आहे. नारायण नारायण, मग आता तुला कळलंच आहे. कळायला तर मला खूप आधीच हवं होतं देवर्षी. जेव्हा तुम्ही म्हणाला होतात की शौनकपुराची राजकुमारी उषा खूप सुंदर आहे आणि माझ्या योग्य आहे, आणि मी मूर्ख पितामह रामदादांना माझ्या विवाहाचा प्रस्ताव तिथे पाठवण्यापासून थांबवत होतो. बाळ अनिरुद्ध, हे प्रेम तर थोर मोठ्यांचीही बुद्धी भ्रष्ट करून टाकतं. तू तर एक युवक आहेस. देवर्षी, आधी तुम्ही उषेचं नाव लपवून माझ्यातल्या प्रेमाच्या अग्नीला भडकवत होतात आणि मला उत्तर दिशेला जायला सांगत होतात. आता मला तिथे जायचंय तर तुम्ही मला थांबवताय. हा कुठला चक्रव्यूह रस्ता आहे देवर्षी? बाळ अनिरुद्ध, हे तुमच्या दोघांच्या प्रेमाला पुढे ढकलण्यासाठी करतोय. जर मी तुला उत्तर दिशेला पाठवलं नसतं तर ना बाणासुराने तुला बघितलं असतं आणि नाही त्यांनी श्रीकृष्णांना पत्र पाठवून धमकी दिली असती आणि नाही बलराम दादांनी तुझ्या प्रेमाला समजून बाणासुराला विवाहाचा प्रस्ताव पाठवला असता. पण मग मला आता जर परत शौनकपुराला जायचंय तर मग तुम्ही का अडवताय? तुम्हाला नकोय का की माझी आणि उषाची प्रेम कहाणी अजून पुढे सरकावी? कारण तू आहेस असावधान प्रेमी. आता जर तू तिथे गेलास आणि पकडला गेलास तर बाणासुराच्या हाताला एक असं दिव्यास्त्र लागेल की तो श्रीकृष्णाच्या विरुद्ध स्वतःला अजूनही शक्तिशाली समजायला लागेल. कारण त्याला माहितीये की तू श्रीकृष्ण आणि बलराम दादांची कोमल बाजू आहेस. बोलणं तर तुमचं बरोबर आहे ऋषीवर. याचा अर्थ असा झाला की तुम्ही मला जे स्वप्न सुंदरीबद्दल सांगितलं होतं ते बरोबर होतं. तो योगायोग नव्हता. हे सगळं तुम्ही जाणून बुजून केलं होतं ना देवर्षी? कारण की प्रेम मनाने केलं जातं, बुद्धीने नाही. ठीक आहे, आता मी येतो. परंतु नारायण देवर्षी, ना. जायच्या आधी इतकं तर सांगून जा की जर मी शौनकपुराला गेलोच नाही आणि तिथेही उषाला बंदी बनवून ठेवलं गेलं तर मग आमचं मिलन कसं होईल? काय कोणी अप्सरा येऊन मला उचलून तिच्याकडे घेऊन जाईल? तसंही होऊ शकतं. नारायण 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 नारायण. प्रणाम प्रभू. नाटक आता एका वेगळ्या वळणावर पोचलंय भगवन. हो देवर्षी, आता तुमच्या परिश्रमांना फळ येऊ लागलंय. प्रभू, हा तर तुमचा आशीर्वाद आहे. या तुमच्या दिव्य नाटकाने मला मोहित केलं आहे. आता हीच प्रतीक्षा आहे की पुढे काय होणार आहे. आता तेच होईल जी चित्रलेखेची इच्छा असेल. यावेळी या नाटकाची सूत्रधार तीच आहे. नारायण नारायण. प्रेरणा देणारे तर तुम्हीच आहात प्रभू. धन्य आहात भगवन, तुम्ही धन्य आहात. देवर्षी, आता या नाटकाला अजूनही रसपूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला चित्रलेखेला मदत करायला हवी. तरच ती अनिरुद्धापर्यंत पोहोचू शकेल. आणि अनिरुद्ध उषेच्या कक्षात पोचणार. हेच ना भगवन? आता निरोप द्या. मला या पुढचा अभिनय पण करायचा आहे. नारायण नारायण. अवश्य. नारायण नारायण.
हे त्रिनेत्रधारी भगवान शिवशंकर, हे आदिमाता पार्वती, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या बरोबर असू द्यावा. हे आदिमाता पार्वती, तुम्ही माझ्यासाठी उत्तम वराचीच निवड केलीये आणि तुम्ही दाखवलेल्या स्वप्नालाच मी सत्य मानलंय आणि स्वप्नात झालेल्या विवाहालाही सत्य मानून त्यांना माझे पती म्हणून स्वीकार केला आहे. हे आदिमाता पार्वती, माझ्या पतींना तर अधिकार आहे की त्यांनी यावं आणि मला बलपूर्वक घेऊन जावं, पण माझ्या पतींना तर माझा पत्ताच माहीत नाहीये. ते आले सुद्धा आणि न भेटताच निघूनही गेले. आपल्या पतीच्या वियोगात मला तळमळताना पाहून माझी सखी चित्रलेखाला ते बघवलं नाही गेलं आणि ती राजकुमार अनिरुद्धांचं अपहरण करायला गेलीये. हे पार्वती माता, तुम्हाला आणि भगवान शंकरांना हीच प्रार्थना आहे की तुम्ही दोघांनी माझी लाज राखावी आणि चित्रलेखा आणि त्यांना काहीही करून सुरक्षित ठेवावं. हे सुंदरी, थांब. कोण होतं? कोणी सुंदरी होती. सुंदरी? आणि रात्रीच्या यावेळी? स्वप्न तर बघत नव्हतास? नाही नाही, मी खरं बोलतोय. हो हो, मी कुठे म्हटलं की तू खोटं बोलतोयस? अवश्य स्वर्गातून कोणीतरी सुंदर अप्सरा आली असेल तुला दर्शन देण्यासाठी. नीट लक्ष देऊन ऐक. पहारा देताना डोळे आणि कान उघडे असायला हवेत, समजलं? जशी आज्ञा. देवी, मीच ब्रह्माजींच्या रूपात ही सृष्टी निर्माण करतो. महादेव शिवजींच्या रूपात हिचा संहार करतो आणि स्वतः हिचं पालन करतो. परंतु मनुष्य ज्याला मीच निर्माण केलंय त्याला अहंकार होतो की तोच सृष्टीचा पालनकर्ता आहे आणि तोच रचनाकार आहे. त्याला असा भ्रम होतो की त्याला जे वाटतं ते तो घडवून आणतो. प्रभू, तुम्ही बाणासुराच्या सैनिकांबद्दल तर बोलत नाही आहात ना? हो देवी, मी त्यांच्याबद्दलच बोलतोय. पण ते तर म्हणत होते की सतर्क राहून डोळे आणि कान उघडे ठेवून पहारा द्यायला हवा. देवी, तुम्हाला तर माहितीच आहे की पापी कितीही सतर्क राहिला तरी घडणारं थांबवू शकत नाही आणि अघटित घडवून आणूही शकत नाही. हो प्रभू, मनुष्य भले राजा असो वा सैनिक, तो इतका शक्तिशाली नाहीये की तो घटिताला अघटित किंवा त्याच्या विरुद्ध करू शकेल. पण तरीही तो जाणतेपणी किंवा अजाणतेपणी मला आव्हान द्यायचं साहस करतो. त्याला हे कळत नाही की जे घडतं आहे ते प्रभूच्या इच्छेनुसारच घडतं आहे. हे काय महाराज, ह्यावेळी तुमच्या हातात तलवार? ही वेळ तलवारीशी तर खेळण्याची नाहीये. महाराणी, तलवारीला योद्ध्याप्रमाणेच क्षणोक्षणी सावध राहावं लागतं आणि जेव्हा तलवार माझ्या हातात खेळायला लागते तेव्हा समजून जा की युद्धाची वेळ समीप आलीये. आता तर हिचं देखील नशीब उजळणारे महाराणी.
आता तर ही देखील तुमच्यासारखी माझी पट्टराणी असेल, कारण आता युद्ध होणार महाराणी, आता युद्ध होणार. काय झालं महाराणी? तुम्ही परत युद्धाची गोष्ट केलीत महाराज. तुम्हाला ठाऊक आहे ना की युद्धाच्या नावानेच माझं काळीच धडधडायला लागतं. महाराणी, तुम्ही चिंता करू नका. युद्ध तुमच्या सौभाग्याला जराही धक्का लावू शकत नाही. परंतु महाराज, तुम्ही आता युद्धाची स्वप्न का पाहू लागलात? महाराणी, मला विश्वास आहे की हे युद्ध अनिरुद्धच्या दुस्साहसामुळे छेडलं जाईल. तो उषाशी प्रेमाचं खोटं नाटक रचण्यासाठी पुन्हा शौनकपुरात येईल आणि तेव्हा मी त्याला जिवंत नाही सोडणार महाराणी, जिवंत नाही सोडणार. परंतु कसं? आत्ता सांगतो महाराणी. हा, हे चित्रसेन आणि वीरसेन, प्रकट व्हा, प्रकट व्हा. त्रिलोक विजेता बाणासुर आणि महाराणींना चित्रसेन आणि वीरसेनाचा प्रणाम. यशस्वी भव, सुखी भव. महाराणी, हा आहे चित्रसेन आणि हा आहे वीरसेन. हे दोन्ही असुर मायावी गुप्तहेर आहेत. परंतु असुरेश्वर, तुमच्या साम्राज्यामध्ये आम्ही बिनकामाचे बसून आहोत. होय महाराज, आज तागायत तुम्ही आम्हाला असं कुठलंच कार्य सोपवलं नाहीत. त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं होतं की आम्ही कुंभकर्णासारखे निद्राधीन झालो आहोत. आणि ही झोप काळ झोपेत बदलून जाईल. आम्ही तुमची कोणतीही सेवा न करताच परलोकी जाऊ बहुधा. नाही माझ्या लाडक्या असुरांनो, तुम्ही का परलोकी जाल? तुम्हाला तर माझ्या शत्रूंना देखील मृत्यूची चव दाखवायची आहे. महाराज, तुम्ही आज्ञा करा, मग बघा आम्ही कशा प्रकारे मृत्यूचं तांडव नृत्य करतो ते. परंतु महाराज, जगातला तो कोण मूर्ख आहे ज्याने तुम्ही असताना देखील शौनकपुराकडे डोळे वर करून पाहण्याचं दुस्साहस केलंय? कोण आहे तो? अनिरुद्धने, त्या गवळ्या कृष्णाच्या नातवाने, राजकुमार प्रद्युम्नचा पुत्र. त्याने आमच्या मान सन्मानाच्या चिंधड्या उडवण्याचं आणि माझी मुलगी राजकुमारी उषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा दुस्साहस केलाय. आम्ही त्याचा सर्वनाश करून टाकू. महाराज, आम्ही त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून अंतरिक्षात वेगवेगळ्या दिशांना फेकून देऊ, ज्यांना महामाया देखील गोळा करून जोडू शकणार नाही. नाही चित्रसेन आणि वीरसेन, तुम्ही दोघं असं नाही करणार. परंतु का सुरेश्वर? अशासाठी की अनिरुद्ध माझा अपराधी आहे. त्याला मी शिक्षा देणार आहे. मी त्याच्या निमित्ताने भयंकर युद्ध छेडून मी माझ्या युद्धाची कामना पूर्ण करू इच्छितो. पण मग आम्ही काय करायचं सुरेश्वर? तुम्ही दोघांनी द्वारकेस जायचं आणि अनिरुद्धवर तुमची नजर ठेवायची की तो काय करतो, कुठे जातो. त्याच्या एक एक क्षणाची बातमी मला मिळालीच पाहिजे. जशी तुमची इच्छा प्रभू. त्यामुळे जा, तुम्ही दोघंही द्वारकेसाठी प्रस्थान करा.
जा. जशी आज्ञा स्वामी. महाराज, तुम्ही तुमच्या या दोन्ही मायावी असुरांवर इतका विश्वास ठेवणं उचित नाहीये. का उचित नाहीये महाराणी? ते अशासाठी कारण श्रीकृष्ण स्वतः मायापती आहेत आणि त्यांचा नातू अनिरुद्ध मायावी विद्येत निपुण आहे. महाराणी, तुमचा तुमच्या पतीहून अधिक त्याच्या शत्रूंवर विश्वास आहे. महाराणी, जर तो मायावी असेल तर मी सुद्धा मायावी आहे. आणि सर्वात महत्वाचं हे की मी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा पुत्र आहे, ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. जो मोठ्यात मोठी माया महामायेहूनही श्रेष्ठ आहे महाराणी. नारायण नारायण. या दोघांनी जर चित्रलेखाला अनिरुद्धचं हरण करताना पाहिलं तर अनर्थ होऊन जाईल. समस्या गंभीर आहे. नारायण नारायण. भगवन, भगवन, असुराज बाणासुराने त्याच्या 2 मायावी असुरांना अनिरुद्धच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पाठवलंय. ठाऊक आहे मला. अशातच जर या गुप्तहेर असुरांनी चित्रलेखाला अनिरुद्धचं हरण करताना पाहिलं तर फासे उलटे पडू शकतील. भगवन, सगळा खेळच बिघडून जाईल ना. अनिरुद्ध बाणासुराच्या राजभवनात पोहोचता क्षणीच पकडला जाईल. प्रभू, तुम्ही मला चित्रलेखाची सहायता करण्याचे आदेश दिले होते, परंतु या गुंतागुंतीच्या परिस्थितीला तुम्हीच सोडवू शकता. मला तर अतिशय चिंता लागून राहिली आहे. तुम्ही व्यर्थ चिंता करत आहात देवर्षी. चित्रसेन आणि वीरसेन मायावी अवश्य आहेत, परंतु चित्रलेखा त्यांच्यापेक्षा अधिक माया जाणून आहे. कदाचित तुम्हाला ठाऊक नसावं की चित्रलेखा एक शापित अप्सरा आहे. शापित अप्सरा प्रभू? हो देवर्षी. तिच्या मागच्या जन्मात चित्रलेखा केवळ अप्सराच नाही तर देवी पार्वतींची मुख्य सेविका देखील होती. प्रभू, चित्रलेखा देवी पार्वतींची लाडकी सेविका होती. मग असं काय झालं की ती शापग्रस्त झाली आणि तिला असुर योनीमध्ये जन्म घ्यावा लागला? ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा एक दिवस महादेव शिवशंकर आणि देवी पार्वती द्यूत क्रीडेत मग्न होते. मी परत जिंकले. तुम्ही माझ्याकडून पुन्हा हरलात भगवन. हे तुम्ही वारंवार, ते देखील पाठोपाठ कसं काय जिंकू शकता? असं वाटतंय तुमचाच आशीर्वाद मला फळतो आहे. द्यूत क्रीडेत भले कुणी आशीर्वाद देऊन हार स्वतःच्या नावावर करत नाही. मला वाटतं तुम्ही नक्कीच कपटाने खेळत असणार. मला नाही खेळायचं तुमच्या बरोबर. भगवंत, तुम्ही तुमच्या पत्नीवर संशय व्यक्त करून आणि आरोप लावून माझ्या विश्वासाला दुखावलंय. पती पत्नीमध्ये जर विश्वासच नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. प्रभू, त्यांना थांबवा. बघा ना, त्या तुमच्यावर रागावून चालले आहेत. रागावलं तर मी पाहिजे. त्या का बरं रुसून निघून जात आहेत? माते,
आदिमाता कृपया थांबा, कृपया थांबा आदिमाता. माते, काय आहे? मला का थांबवत आहेस? त्यांना का समजावत नाहीस? मी त्यांना समजावलं माते, परंतु प्रभू ऐकतच नाहीये. मी तुम्हाला विनंती करते माते, तुम्हीच हार मान्य करा, त्यांची समजूत काढा. मी जिंकलीये, मग मी का हार मान्य करू? हार तर त्यांनी मान्य केली पाहिजे. भगवान नाही मान्य करणार. ते हट्ट करतायत तर मी देखील अडून बसेन. 2 दिवस त्यांच्यापासून दूर राहिले, मग कळेल त्यांना. माते, तुम्ही 2 दिवस दूर राहण्याच्या गोष्टी करत आहात, परंतु प्रभू तर तपश्चर्या करण्याची तयारी करतायत. अच्छा. हो माते, भगवान भोलेनाथांची तपश्चर्या युगानुयुगे चालत राहते. हा 2 दिवसांचा वियोगाचा खेळ हजारो वर्षांमध्ये बदलला नाही म्हणजे मिळवलं. ते हे सर्व काही मी हार मान्य करण्यास विवश व्हावं म्हणून करतायत. तपश्चर्या करायची आहे तर करू देत, पण मी हार मान्य करणार नाही. माते, हे नारायण, ना भगवान भोलेनाथ ऐकतायत, ना माता पार्वती त्यांचा हट्ट सोडण्यास तयार आहेत. आता मी करायचं म्हटलं तरी काय करू शकते? ब्रह्माजी, तुम्ही? प्रणाम हे विश्वविधाता. सुखी भव. बरं झालं तुम्ही इथे आलात ते आणि दर्शनही दिलत. प्रभू, भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या रुसव्या फुगव्यामुळे मी तर संकटात सापडले आहे. संकटात केवळ तूच नाहीयेस, तर संपूर्ण त्रिलोक संकटात सापडणारे. संपूर्ण त्रिलोक संकटात सापडणारे? हो. जर भगवान भोलेनाथांना तपश्चर्येत ध्यानस्थ होण्यापासून रोखलं नाही गेलं तर सर्व संकटात सापडणार. कुणाची बुद्धी भ्रष्ट झालीये जो त्रिनेत्रधारी भोलेनाथ चंद्रशेखरांना तपश्चर्येपासून रोखण्याचा दुस्साहस करेल? क्रोधाने जर त्यांनी त्यांचा 3रा नेत्र उघडला तर तत्क्षणी त्याला भस्म करून टाकतील. भोलेनाथांची तपश्चर्या देवी पार्वतींच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी भंग करेल तर त्याच्या प्रकोपापासून वाचू नाही शकणार. बरोबर बोललात प्रभू, परंतु माता पार्वती तर त्यांच्यावर रुसल्या आहेत. त्या त्यांना तपश्चर्येपासून नाही रोखणार. मग आता कोण राहिलं जे त्यांची तपश्चर्या भंग करेल किंवा त्यांना त्यापासून रोखेल? केवळ तूच. मी? हो, तूच. केवळ तूच या क्षणी भगवान शिवांना तपश्चर्येत लीन होण्यापासून थांबवू शकतेस. परंतु प्रभू. परंतु असं की तू त्यांच्या प्रकोपाने भयभीत आहेस, हेच ना? हो. परंतु त्रैलोक्याच्या कल्याणासाठी तुला हा प्रकोप जाणून बुजून सहन करावा लागेल. परंतु मला हे तरी सांगा की अंततः त्रैलोक्यावर अशी कोणती आपत्ती येऊन ठेपणार आहे? निश्चित विधिलिखितानुसार अधर्मी असुरांचा विनाश भगवान शिवांच्या हातूनच व्हायचा आहे. जर तेच तपश्चर्येत लीन झाले तर हजारो वर्षांपर्यंत जोपर्यंत त्यांची तपश्चर्या समाप्त होत नाही असुरांचा विनाश नाही होऊ शकणार. म्हणजे तर समस्या खरोखरच गंभीर आहे. म्हणूनच तुला तात्काळ भगवान शिवशंकरांना तपश्चर्येत लीन होण्यापासून थांबावं लागेल. परंतु कसं रोखू मी त्यांना? माझं म्हणणं ते का ऐकतील? भगवान शिवशंकरांना केवळ माता पार्वती तपश्चर्येत लीन होण्यापासून थांबवू शकतात. प्रभू, तुम्ही आता हे शुभ परंतु भयंकर कार्य माझ्यावर सोडून द्या आणि मला यश मिळवण्यासाठी आशीर्वाद द्या. यशस्वी भव. थांबा भोलेनाथ, थांबावं. शेवटी तुम्ही परत आलातच तर.
मला क्षमा करावी भोलेनाथ, मला क्षमा करा. मी खेळता खेळता तुमचं मन दुखावलं. मी असं करायला नको होतं. खेळ तर मनोरंजनासाठी असतो, कुणाला दुखवण्याकरता नाही. तो खेळ तर मी तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून खेळत होतो. मग रागवलात का बरं? मी कुठे, तुम्हीच तर रुसलात माझ्यावर. अच्छा, आता हे रुसवे फुगवे सोडून द्या. चला परत खेळूया. नाही, आता मी तपश्चर्या करण्याचा निश्चय केलाय. असं वाटतंय तुम्ही मला क्षमा केलेली नाही, जे असं तपश्चर्येत लीन होऊन मला सत्वू इच्छिताय. नाही, असं काहीही नाही. तर मग चला. नाही, आता मन नाही लागायचं. कोणतंही काम असं अर्धवट सोडणं चांगलं नाही, भले मग तो खेळ का असेना. बरं, चला. तुम्ही सुरुवात करा. नाही, आधी तुम्ही खेळा. जशी तुमची इच्छा. ह्यावेळी आता तुम्हीच जिंकणार. का? मीच का बरं जिंकणार? ते अशासाठी कारण मला खेळताच येत नाही. काय? मला असं म्हणायचं होतं की मला असं वाटतंय की तुम्हीच जिंकणार, त्यामुळे तुम्ही जिंकलं पाहिजे. आधी तुमच्या मनात नव्हतं का की मी जिंकावं? त्यावेळी तर बस तुम्हाला हरवून हरवून सतावण्याची इच्छा होती. अच्छा. अहो, मी तर खरोखरीच जिंकलोय आणि तुम्ही हरलात. अहो, तुम्ही तर हरून सुद्धा आनंदी दिसता आहात. आधी तुम्हाला हरवून आनंदी होत होते आणि आता तुमच्याकडून हार पत्करून हसतेय. स्त्रियांचा स्वभाव सुद्धा जरा विचित्रच असतो, हो ना? हे सगळं काय चालू आहे? तुला लाज वाटत नाही? मायापतींच्या समोर मायेचं प्रदर्शन करतेस? उतरव माझं हे रूप. माझं रूप धारण करून माझीच प्रेम संपत्ती लुटायची होती तुला? नाही नाही माते. भगवान भोलेनाथांना इतकं भोळसट समजलीस का मूर्ख, की ते तुझ्या मायाजालात सहज अडकतील? नाही माते, हे मायाजाल नाही, केवळ खेळ होता. आता तुला या भयंकर खेळाची भयंकर शिक्षा देखील भोगावी लागेल. मला क्षमा करावी माते, मला क्षमा करावी. मी तर केवळ सृष्टीच्या कल्याणार्थ ब्रह्मदेवांच्या विनंतीवरून हे नाटक केलं होतं माते. मला सर्व काही ठाऊक आहे, परंतु तू जे नाटक रचलं होतंस ते कोणाची तरी पत्नी बनून धोका देण्याचं नाटक होतं, जे पापयुक्त होतं. पापयुक्त? हो. कोणत्याही रूपात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणा दुसऱ्याच्या पत्नीची पती बनण्याचं दायित्व पार पाडणं असुरी पाप आहे. मी तुला शाप देते की तू ज्या असुरी प्रवृत्तीचं प्रदर्शन केलंस त्याच्यानुसार तू असुर कुळात जन्म घेशील. नाही नाही माते. हे ब्रह्मदेव, हे तुम्ही मला कोणत्या संकटात टाकलत प्रभू? सृष्टीला संकटातून बाहेर काढण्याचा हाच मोबदला आहे. प्रभू, मला या शापातून मुक्त करा प्रभू. देवी देवतांच्या शापांमध्ये विधात्यांचं विधिलिखित देखील लपलेलं असतं, त्यामुळे चिंता करू नकोस. या शापाला भोलेनाथांची लीलाच समज. हो चित्रलेखा, पार्वतीच्या वेशात सुद्धा मी तुला पाहता क्षणीच ओळखलं होतं, परंतु तुझ्या मनातील गोष्ट जाणून घेतल्यानंतर
मी माझा तिसरा नेत्र नाही उघडला, परंतु देवी पार्वतींचं रूप धारण करून तू अनुचित मार्गाची निवड केलीस. एका बाजूला तुझी सृष्टी कल्याणाची इच्छा आणि दुसऱ्या बाजूला अनुचित मार्ग. त्यामुळेच तू शाप आणि वरदान या दोहोंची अधिकारी आहेस. शाप तर तुला देवी पार्वतींनी दिलाच आहे आणि मी तुला याच शापाच्या रूपाने वरदान देतोय की जेव्हा तू असुर कुळात जन्म घेशील तेव्हा तुझ्या माध्यमातून अधर्मी, अत्याचारी बाणासुराचा अहंकार नष्ट होईल आणि भगवंत विष्णूंचे अंशावतार भगवान श्रीकृष्णांच्या हातून बाणासुराचा वध होईल. बाणासुराच्या वधाबरोबरच तू देवी पार्वतींच्या शापातून मुक्त होऊन जाशील. त्यानंतर चित्रलेखाने असुर कुळात जन्म घेतला. चित्रलेखा असुर महामंत्री कुभांची कन्या आहे. चित्रलेखाचा आत्मा भगवान शिवांच्या वरदानानुसार त्याच्या मुक्तीची प्रतीक्षा करतोय. कृष्णा